शिव शंभो. गुरुभजन स्तोत्र हे वेद के मस्त दिवस झाले. स्वाध्यायांतर्गत कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीं आबद्धकाञ्चीसृजम् दिव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्. आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्. ॐ श्रीगुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्रीमात्रे नमः. महादेव महादेव. तुमगेलं आमंत्रण स्वीकार करून आमक आयलीं. आमगेल अमावस्येची एकांत आसता. काली हांगा एक मंगल वातावरण तशें आमकां अनुभव जालो. भजन कीर्तन चलता आशिल्लें. तशीच मागीर थोडे प्रेजेंटेशन्सय जाल्लीं मठा विशयक. तुमकां माहिती प्राप्त जावन आसता. ही व्हड यात्रा चलता आशिल्ली आमगेली. तीर्थक्षेत्र इत्यादी मथुरा अयोध्या वाराणसी अत्यंत मंगल सगळें जाल्लें. एक लोकांत मेळच एक अवकाश मेळ्ळो आमकां. सुमार उत्तर भारतचे लोक तांकां मठ मकल म्हूण गोतना चित्रापूर मठाचे अंदाजू ना जाल्यार संस्कार आसा ती सारस्वत म्हणून घेता ती. सो दे कनेक्टेड भोवगोमजल कार्यक्रम आनी ह्या तीर्थक्षेत्रांत तरी कलसांचे अलौकिकाचे जालें सगळें. मस्त एक कृतकृत्याचो अनुभव जाता आमकां. आजी आमी प्रारंभ करुया. थोडो स्वाध्याय करुया. 2 सेशन्स पुणी मेळटलीं. वील मॅनेज. स्वाध्याय म्हळ्यार अनिवार्य जावन आसा. पळयात ती आमगेल उपासना आसना देवाल्याक आनी लागीं वचून बसचें आनी परिचय जावंका म्हणून आमी प्रयत्न करतात. देवान तूं विश्वास आसून हे देवा हें मगल कार्य करून दी, तें अनिश्ट कसलें सेक निवारण करून दी. तितलो मात्र एक संबंध आसल्यार संबंध न्हय तो बिजनेस म्हणटात तशी. फॉर दीस हांव इतलो पूज करता, तप करता. तूंच म्हाका जाय, तुगेलें दर्शन जाय, एक शिवस्पर्श जाय जिवनांत. तो तशें केन्ना भावना येता तावळी उपासना सूर जाता. सो तांतूं थोडे अंश आमी संक्षिप्तान सांगता ती. शरीरस्थ शरिरांत तुगेले जीव आसा, जीव भाव जाल्यार देव खंय आसा सर्वत्र व्याप्त जावन आसा. सो देवाल दर्शन खंय जातलें खंयची एक विशेष देवस्थानांत वचूल्यार काय थंय एक स्पंदन चड आसता. निश्चित लाभ मेळटा. की वैकुंठ वचना फुडें की कैलास वचना फुडें कोणाक गोतू आत्त जाय. मानव शरिरांतूच आमकां देवाल एक अनुभव जाय म्हणून आमी प्रयत्न करता. ती शरिरांतूच ताका ती एक प्रक्रिया आसता. ताका आमी उपासना म्हणटा ती. आनी शरीर म्हणजे भितर अत्यंत स्थूल स्तरार सूर करपा पडटा. अध्ययन करतना कशी की एक चेडलो चल्लो अध्ययन करता आसा विद्यार्थी मस्त भायरचे ताल फ्रेंड्स खेळता आसा ती कोलाहल आसल्यार ते बंद करपा पडटा. नाजाल्यार
कॉन्सन्ट्रेट करूं जायना, फोकस करूं जायना. तशीच आमी दोळे चिम्मिकोन बसना फुडें भायरचे कसले एक वातावरणांतूं कसलें एक दूशण ना, मस्त आवाज ना जाल्यार सुद्दां आंतरीक कळवळ आसता. मस्त सळ करतात लोक जाल्यार दोळे चिम्मिकोन बैस जप कर मागीर जायना. वेळ ना इत्यादी कारण दितात. वेळ भरपूर आसता. वेळ ना म्हळ्यार जिवनांत वेळ ना. केन्ना यमदेव येतलो सांगूं जायना, तितलो मात्र वेळ ना. जाल्यार आमकां आत्तांची एक हट करून आमी साधन करचें आसता. ताका उपासना म्हणटा ते. शरिरांतूच अनुभव जावंका आमी ह्या शरिरांत आसतनाच आपणाक एक स्पर्श जावंका हांव आनी खंय वचून देवाल स्पर्श करचो. म्हणूची वी स्टार्ट विथ द ग्रॉसेस्ट शरीर. सो हांगा आज जायनी फायस व्यायामाचे न्ही गोतना 2 दिवसांत कितलो करूं जाता कळ्ळें. चैतन्य माम नॉट येट प्लॅन डजंट मॅटर. थोडे व्यायामाचे आसता. तुमी एक 3 दिवसांचे आनी खंय करता ती शिबिरां थंय या ती बेजिकली स्टार्ट विथ द बेजिक्स. जप करचें ध्यान व्हड विशय. जप करचें म्हळ्यार माळ घेतली आनी सूर केल्यार जप जायना. चांचल्य वचना मनाच्या. सो थोडीशी तयारी करपा पडटा. आमगेल परंपरा आसा, आमगेल संप्रदाय आसा, तांतूं हें सगळें दिलेलें आसता. सो बश्ट भितर पयलें थोडें स्ट्रेचिंग आनी करता ती. मस्त कसले योगाभ्यासा विशय न्हय हांगा. आपणान शरीर प्रकृती आयु पळोवन करचें आसता. जाल्यार बसल्यार आरामशीर बैसू जावंका. सुखम स्थिरम आसनम तितले पुणेची. यू कॅन टेक एनी पॅडिंग कसलेंय करूं येता. स्वस्थ जावन शरीर थोडें स्ट्रेचिंग इत्यादी केल्लें मागीर श्वास प्रश्वासारी नियंत्रण करचें आसता. प्राणायाम तुमकां तसो जर प्राणायाम केन्ना करता ती सकाळीं खाली पोट्टार प्राणायाम करचें आसता. आनी जपाक केन्ना बसता ती स्नान करून बसचें आसता विधानाचें. सो तांत एक अंतराल येता. सो जपा पूर्व कल प्राणायाम आसता ते संक्षिप्त आसता जाल्यार अत्यंत उपादेय जाता. सकाळीं करचो प्राणायाम व्यायामा सांगात आसता फॉर जनरल एनर्जायझींग द बॉडी. आनी जपा पयलीं करचें एकाग्रता हाडका. मनाचें कसलें चांचल्य आसा तांचें शांत करता आनी बुद्धीक तीव्र करता म्हूण हें प्रयत्न. तांतूं अनुलोम विलोम आसूं फाव आसा. कळत मागीर साधकाक भोव चड तमोगुण आसा म्हण जाल्यार भस्त्रिका थोडें करूं फाव आसा 3-4 फंतां. मागीर अनुलोम विलोम आनी मागीर आमगेलें अत्यंत उपादेय जावन आशिल्लें डायफ्रमॅटीक ब्रिदींग म्हणटा ती. जप करतना वस्तुतः ध्यानांत वतना आपणायतल्याक तशी सूर जालेली आसता ब्रिदींग. म्हणूच आमी रेप्लिकेटेड वी स्टार्ट ब्रिदींग लायक दॅट सो दॅट आमगेलें मन समाहित जावन ध्यानांतू प्रवेश जावो म्हणून. सो एक श्वास प्रश्वासाचे अगदी सरल रुपेण सांगता ती थोरॅसिक म्हणटा ती हाची गरज आसा. मागीर दुसरें रिलॅक्स करूंक म्हणून आतां बेली ब्रिदींग शिकयता ती. आमकां हें दोनी उपादेय आसा आवश्यक आसा जर ध्यानांत वतना चिके विंगड करचें आसता. सो कोर मसल्स म्हणटा चिक्के टायट करून मागीर नेठ बसयता वेळी श्वास प्रश्वासाची प्रक्रिया कल जाता. तुमी पळोवं हें 2 दिवस ट्रेनींग घेतल्यार मेळटा. आतां छाती फुल्लयली म्हूण जायना, पोट भायर आयलें म्हूण जायना, तळकल जाता. एक्झॅजरेटेड जाल्यार डायफ्रामॅटीक म्हणटा. डायफ्राम तो वता आनी अशें लकयता रिब्ज अशें वचूं सुरू जाता ती. हें सौम्य रुपेण केल्यार डायफ्रामॅटीक ब्रिदींग हाच्यान एक विशेष उर्जा म्हणटा ती जागृत जाता, समाहित जाता, विक्षेप आशिल्लो कमी जाता आनी ध्याना बसयलें थंय ध्यान लागू सुरू जाता. सो श्वास प्रश्वासाचे प्रक्रियेचेर आमकां थोडो अंकुश घालूंक जाता आनी मागीर अत्यंत सूक्ष्म ती एक शक्ती आसा प्राण शक्ती
ताज्या स्पंदनांत एक संतुलन येवचें सूर जाता आनी प्राणशक्तींत संतुलन आयलें म्हळ्यार मनांत एक संतुलन येता. अनर्गल अनावश्यक विचार बंद जावचे सूर जाता ती. यू गेट अ ब्रीफ रिस्पाइट बिकॉज यू हॅव बीन ब्रिदींग करेक्टली. तांतू मागीर आमी जप इत्यादी सूर करता ती. हें करना तिलें जप सूर केल्यार मस्त गती मेळची ना. 10 वर्सांनी 20 वर्सांनी 30 वर्सां जालीं तांतू रुची ना कोरका नाजाल्यार कसले त्रास जावचे फावस म्हूण एक भय्यन मात्र करचें जीवन वे देवाल हंतू भक्ती येवंका प्रीती येवंका थंय एक संपर्क जाता आसा. म्हणूची त्या प्रक्रियेंतू आमी हें प्राणायाम इत्यादी करता ती समाहीत जायना. फुडें मागीर आमी परत परत सांगता ती मानसीक ध्यान म्हणटा ती. आतां तें ध्यान म्हळ्यार ध्यान श्लोक आसता, मंत्र दीक्ष घेतिल्लो आसता. ते मंत्र दीक्ष घेना फुडें अमूक देवता ह्या मंत्रू सो तूं अशें ध्यान करी विज्युअलायजेशन म्हणटा ती. तो विज्युअलायजेशन ईश्वराल करचें आसल्यार एक शिवलिंग आसूं फावस अथवा उमा महेश्वर भवानी शंकर विष्णूला आसूं फावस देवीला आसूं फावस. एकदम त्या रुपाचे एक फोटो पळयलेले बारी करूं वचूं नाका. ती 2-3 दिवस चलतना मात दण जातलो. सो प्राणायाम इत्यादी करना फुडें शांत जायना फुडें पयलें गुरुस्मरण करचें. गुरूल एक संपर्क जालेलो आसता, थंय एक आश्वासन मेळ्ळेलें आसता. हांव कली निमगिल्यार म्हाका उत्तर मेळटा, कोणकी मगलास आजुनी दावाल संपर्क जायनी. सो पयलीं गुरुस्मरण करना फुडें मागीर अनुमती घेवची मानसीक. आयज हांव जप करूं बसलां, एक रक्षण जावंका. मागीर अगेन विज्युअलायज गुरुल्याक थानू अभय मुद्रा दाखयता आसा ती अग्नी येता. समज अग्नी सुतू वता. आमी ताका दिग्बंधन म्हणटा ती. सीलिंग ऑफ द डायरेक्शन्स. कसले अमंगल विचार कोणाले दूषण कसले येवनच आपणाल्या की आय शूड नॉट बी एफेक्टेड. सो तशी एक अग्नी दिग्बंधन येता गुरुल्याक थंय प्राप्त जाता. यू हॅव टू डिमांड इट, यू हॅव टू विज्युअलायज इट इनिशियली. मागीर तें सिद्ध जाता. ही मानसीक प्रक्रिया. गोश्ट भितर एकदम दोळ्याची मिकोना ना हांव कसले विचार करना म्हळ्यार तें चेडूं मन म्हणलेलेंच उलटी करूं सूर करता. सो गिव इट समथींग. पयलीं गुरुस्मरण नमस्कार केलो, अग्नी आयली प्रोटेक्शन. मागीर आमी सांगता ती परंपरेचें स्मरण. परंपरेचें स्मरण म्हळ्यार पादुकाचें स्मरण. सहस्रार रस पादुक येवचे भितर ताचें तें एक अनुभव जाता, अनुग्रह येता असो, कंप्लीट एक प्रक्षालन जाता असो. आपणाल कसले मानसीक कसले क्लेश असो दुख्ख काळजी आसता ती उळून वता असो. स्ट्रॉंग विज्युअलायजेशन करचें आनी थ्रू आवट खंयचे कल चलता आसा श्वास प्रश्वासाचें एक प्रक्रिया चलता आसा. डायफ्रामॅटीक ब्रिदींग म्हणटा ती. त्यामुळे तें सिद्ध जावचें सूर जाता. इट बिकम्स योर्स. यू गेट अ ब्रीफ रेस्पेक्ट. ओ आय कॅन बी स्ट्रॉंग, आय कॅन बी फर्म. काळजी आसा कल कोरका मस्त एक डावट आसा हें कोरका की तें कोरका तुर्ताक कसले करचना तें निर्णय मागीर घेता हांव म्हणटा. एक दृढ संकल्प घेवन हें करचें. मागीर तें ध्यान विज्युअलायजेशन आपणाल इश्ट देवताची सुद्दां हांग आयली. येवचे भितर आमी दर्शन करतात थंय. समज देवाल दर्शन केलें जाल्यार घार बैसून ध्यान करतना नमस्कार केलो, फळ फुल्ल हाडल्यान ती मस्त सगळ्या नैवेद्या खातीर हाडल्या म्हूण अशें विज्युअलायज करचें. आनी एक परिक्रम काण आपण परत आयला थंय आतां भट मामा आरती करता असो तें हांव आरती घेता आनी प्रसाद घेता असो. अशी स्टेप्स मनाक दिवची. डोंट एक्सपेक्ट इट टू फोकस ऑन वन थिंग इमिडिएटली. इट विल रिटेलिएट. सो गिव इट स्टेप्स. क्रमेण असं पटपट विज्युअलायज करता आसचें. मन संतुलनांत येता. मागीर शांत जाता आनी त्या वेळार जप सूर करचो. मानसीक तवळत जपांत एक गती मेळटा. तशी एक ही प्रक्रिया अगदी संक्षिप्त रुपेण आमी सांगलें. हाजे मागीर आचरण करचें आसता. तातूंत कशी अनुष्ठान
आवश्यक जावन आसा उपासना म्हणटा ती परम आवश्यक नित्य करचो विशय. मागीर तुमी घार पूज करूं फाव आसा ती खंयचे उत्सव आसत थंय व्हड प्रमाणार पूज आसता, यज्ञादी आसता, सत्संग जाता, हें सगळें नैमित्तीक आसता. बट नित्या बैसून कल जप करता ती तें मुख्य जावन आसा. भजन स्तोत्र पठन भजनांत एक खुशी जाता, मनाची कसली खिन्नत आसा ती वता, संगाती करता ती पार्टिसिपेटरी. एक संस्कार येना पळय उच्चारणांतू एक सौष्ठव हाण स्तोत्र संस्कृत स्तोत्रांचें उच्चारण करचें, भावार्थ थंय विकसीत जाता आसता, मन आनी समाहीत जाता, दृढ जाता. आनी मागीर एक अनिवार्य जावन आशिल्लें स्वाध्याय म्हणटा ती. स्वाध्याय म्हळ्यार मोक्षशास्त्राणाम अध्ययनम. अशी अध्ययन खंयचोय विशय असो अध्ययन ताजे करता ती जाल्यार स्वाध्याय म्हळ्यार मोक्षशास्त्रांचें अध्ययन. श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र इत्यादी, अथवा मागीर अवांतर मागीर आयिल्लीं प्रकरण ग्रंथांचें. अरे स्वाध्याय आमी आचार्यकृत स्तोत्र घेवन सुद्दां स्वाध्याय करता ती, भजन घेवन सुद्दां स्वाध्याय करता ती. ताजे अर्थ लावन घेतलो म्हण जाल्यार समज माहिती घेतली म्हण जाल्यार स्वाध्याय जाता. जीव म्हकलें, देव म्हकसलें, कसलो तो संबंधू इत्यादी ज्ञान मेळटा. हें जग, हें संवसार हातूंतल्यान कशें मुक्त जावचें तशी एक आमकां मार्गदर्शन करतले ग्रंथ आसता ती त्या ग्रंथांचें अध्ययन म्हळ्यार स्वाध्याय म्हणूं येता. सो आज आमी एक प्रारंभ करुया, गुरुभजन स्तोत्र घेवन करुया. आयकल्या की तुमी? आयकूनच का? आज कशी चैतन्य मॅम विल डू तुमल्या पुस्तकांना पळया ती हगूर आमी उच्चारण करता ते यू कॅन फॉलो. श्री गुरुभजन स्तोत्रम. कलाभिकल्पिताशेष भुवनानन्दभोजनम् क्रीडन्तं त्रिपुरे नित्यम् परसंविद्गुरुं भजे. हर्याकारं हराकारं ह्रीङ्कारं वाम्बिकातनुं हृदये द्वैतमात्मानं द्योतयन्तं गुरुं भजे. शिवप्रियं च रुद्राक्षं गले भाले त्रिपुण्ड्रकम् करे संविन्मयीं मुद्राम् धारयन्तं गुरुं भजे. काषाय वसनोपेतं करुणार्द्रविलोचनं कामारिसेवनासक्तं कल्मषघ्नं गुरुं भजे. श्रितार्तिभेदनोद्युक्तं शर्मदं शमशोभितं श्रुत्यन्तवाक्यमनिशं श्रावयन्तं गुरुं भजे.
संशयोच्छेदने दक्षम् रक्षिताचार्यसन्ततिम् स्वनाथ करपाथोज संजातं सद्गुरुं भजे दीक्षितं शिष्यमोक्षार्थे साक्षात्कृतमहत्पदम् दक्षिणामुखदेवांशम् ब्रह्मनिष्ठं गुरुं भजे ग्रन्थिं भित्त्वा विनिर्यान्तम् वर्षन्तं गगनेऽमृतम् कोटिविद्युत्प्रतीकाशम् शक्तिपुञ्जं गुरुं भजे जनयित्वा निजानन्दे रक्षित्वा मां क्षणे क्षणे पाययन्तं भक्तिरसम् मातृभूतं गुरुं भजे अनन्यभावनागम्यम् अभयं ज्योतिरान्तरम् इच्छाज्ञानक्रियामूलम् आत्मरूपं गुरुं भजे देशिकेश्वरपश्वादि भेदशून्यं चिदम्बरम् देशकालानवच्छिन्नम् निर्विकल्पं गुरुं भजे मज्जन्म जन्म साफल्यम् अहो जातमयत्नतः यदङ्घ्रिरेणुसंस्पर्शात् तमानन्दं गुरुं भजे श्रीगुरुद्वादशात्मानं ध्यात्वा स्तोत्रमिमं पठेत् साधकोत्तमः संवित् दृष्टिसौष्ठवहेतवे गुरु भजन स्तोत्र श्री गुरु भजन स्तोत्र आमकां अत्यंत प्रिय जावन आशिल्लें मस्त गूढार्थ सांगतूं जाल्यार एक फावट अर्थ जालो उच्चारण करतना सुद्दां तत्त स्फुरित जावची आसूं जाता भावना आनी एक स्पश्टता येता हाजे तात्पर्याचें सांगल्या श्री गुरु द्वादशात्मानं ध्यात्वा स्तोत्रम इमं पठेत इमं स्तोत्रम पठेत हे स्तोत्राच पाठ कोरयेद कोरका कशी कोरका श्री गुरु द्वादशात्मानं ध्यात्वा द्वादश 12 आत्मानं ध्यात्वा 12 aspects of the Guru Shakti
तशी ध्यान करून ऑल एलिमेंट्स ऑफ द गुरु शक्ती विच कॅन बी कन्सिव्ड ऑफ मेंटली मागीर कनेक्ट जातना शब्दाचे मनाचे सुद्दां परे जावन आशिल्लें हें तत्व सृश्टींत मागीर मन इत्यादी पंचेंद्रिय इत्यादी आयली आनी ती ताजे परे जावन आशिल्लें तत्व ताजे आमी कल्पना सुद्दां करूं जायना बट वी कॅन ओरियंट हगूर हगूर मनाक ताजे दिक्कान व्हेल्यार अनुग्रहान ज्ञान जाता सो तशी आनी स्पश्ट जावंक म्हणून द्वादश रूपेण ते गुरुतत्व आशिल्लें ताचे हांगा उल्लेख केले अत्यंत सूक्ष्म सुभावस अत्यंत स्थूल स्तरार सुद्दां गुरुतत्व म्हाका कसलें ताजें हांगा विश्लेशण केल्या 12 रूपेण तें केल्लेलें तशी 12 रूपेण केल्लेल्या द्वादश आत्मानं गुरोः ध्यात्वा स्तोत्रमिमं पठेत् सूर्याक 12 कला आसतात तशी आमगेल्या जिवनांतू सर्वथा अज्ञानाचो नाश जावंक म्हणून ह्या तत्वाचें एक आध्यात्मिक स्तरार आमी आवाहन करता ती अंधकार वचो अंधकार म्हळ्यार एक हृदयांत बशिल्लें अज्ञान तें वचो सर्वत्र तुगेलो प्रकाश जावो अंश मात न्ही संपूर्णतया म्हाका ज्ञान जावो संपूर्णतया हांव तुज्यान तुमचें लीन जावं हे दावा भक्तीपूर्वक श्रद्धेन हें कोण अशें ध्यान करून हें स्तोत्राचो पाठ करता साधकोत्तम उच्च कोटीचे साधक म्हणून घेता कल्याक ताका दृश्टिकोण समज हय की ना आमकां देवाल्याक थंय कले मेळटा म्हूण आमी तत्काल वचून देवाल्याक कले घेतल्यार देव संतुश्ट करूना मागीर देवा खातीर केल्यार ओ आपणाल देखान लक्ष सांगलें म्हूण आनी प्रसन्न जाता देवाक देवा हांव तुगेलोंची म्हणल्यार देव प्रसन्न जाता एक तारतम्य आसा त्या भक्तींत हय की ना तशें आसतना आमी त्या तत्वाचें समज अनुसंधान करून हें गुरुतत्वाचें केन्ना पाठ करता ती शक्ती प्रसन्न जावन अनुग्रह करता आनी तशी प्रयत्न करतल्याक साधक मात्र न्ही साधकोत्तम म्हळ्या उत्तम साधक श्रीमद भगवत गीतेन सुद्दां अर्जुनान त्रस्त जायना फुडें शिष्यस्तेहम शादिमां त्वां प्रपन्न आनी म्हाका कसलो करता म्हूण कळना यत् श्रेय निश्चितम ब्रुही तन्मे म्हजे खातीर अत्यंत श्रेयस्कर कसलो आसा तूंची सांग आनी तें कशें प्राप्त करचें सुद्दां तूं सांग शरण वचलो नाजाल्यार तो पर्यंत हांव अशें करता तशें करी म्हूण सांगता आशिल्लो जाल्यार हें संवसार म्हूण कलमुणीक पण कळना फुडें शिष्यत्व आयलें भिवन आसूं फावस अनर्थकारी हें युद्ध म्हूण तशी एक शोक मोहांत बुड्डून आसूं फावस जाल्यार प्रार्थना सम केली आतां हातूंतल्यान वयर येवंक काय म्हळ्यार तुवेंचें मार्गदर्शन करूंक आय हॅव नो सोल्युशन हां इतलें जाल्यार पुरो तशें म्हाका हें जालें जाल्यार हांव खुशीचें हांव तुका त्रास दिना हे देवा तूं म्हाका इतलें काम करून दी म्हणचें तें धैर्य व्हर न्ही निरंतर कसलें कितें चलता आसा एक आपत्ती म्हळ्यार थोडें सूख हातूंतल्यान केन्नाय उबर के आना हें कशें करचें हें म्हाका उपाय म्हाका गोतना म्हणून हांव शरण येता आतां तूंचे दाखय मार्ग म्हणलेलें कोण तशें कोणाल हृदयांत एक अशें विश्वास दृढ जाल्लो आसता साधन करता आसता उपासन करता आसतना तशी दृढता येता ताका साधकोत्तम म्हणटा ती आनी साधकोत्तम पठेत कल्याक संवित दृष्टी सौष्ठव हेतवे संवित में एक विलक्षण शब्द ज्ञान ज्ञान हातूं एक चमत्कार आसता समकळ का नॉट जस्ट इन्फॉर्मेशन बर्डन न्ही स्पष्ट ज्ञान संवित ज्ञान दृष्टी सौष्ठव हेतवे दृष्टीचे सौष्ठव दृष्टी पळोवनचें एक सौष्ठव में समच ग्रहण करचें तात्पर्य ग्रहण करचें एक योग्यता कोणाक जाय तशी साधकोत्तमान हें स्तोत्राचें पठन केल्यार स्वाध्याय केल्यार ताका ती संपूर्ण कला गुरुतत्व कसलें ताका प्राप्त जाता तातूंत तो लीन जाता कृतकृत्य जाता साधकोत्तमः संवित दृष्टी सौष्ठव हेतवे संवित दृष्टी सुष्ठुता थंय एक परफेक्शन येवच्याक पूर्णतया ज्ञान जावंक म्हणून पिपासू
जिज्ञासू मुमुक्षू केन्ना साधकोत्तम जावन हे पाठ करता तावळताक ते एक दृष्टी प्राप्त जाता. म्हणूच स्वाध्याय म्हणटा ती ना साधना उपासना आनी साधनेंत कल फरक म्हणून निमगे घेता ती साधन करता ती विद्यार्थी साधन करता वय की ना ग्रेड्स बरें मेळका ती खंयचे एक स्पोर्ट ऑन तो फुटबॉल असो क्रिकेट असो मस्त प्रॅक्टीस करता साधन करता असतो कल्याक खंयच्याच साधन करता त्या कलेचे साधन करता आनी आय शूड एक्सेल इन दॅट म्हणून उपासन में थोडो फरक आसा साधकोची जाल्यार उपासन करता में आनी लागीं वता त्या तत्वाचें आनी तें तत्व एक दिव्य देवाल विशय थंय केन्ना ध्यान लागू सुरू जाता ताका आमी उपासन म्हणटा ती. आनी सूक्ष्म चिंतन करचें जाल्यार साधनेन तूं साधको साध्य म्हणसो वॉट यू वॉन्ट टू अचीव इन द प्रोसेस साधन आसा उपासनेन तूं हे तीन अंश एक जाता ती ऐक्य जाता ताका उपासन म्हणटा ती अंततो गत्वान हें आध्यात्मिकांत मात्र साध्य सो नाजाल्यार भेद आसताची. सो आतां तूं पळोवया प्रवेश करुया चिके जटील जावच्या भाव आसा जाल्यार स्वाध्याय मेरी मंथन करपा पडटा. कलाभिकल्पिताशेष भुवनानंद भोजनम क्रीडन्तं त्रिपुरे नित्यं परसंविद गुरुं भजे. उपोद्घात प्रथम श्लोकांतूंची स्तोत्राचे स्पष्ट सांगल्या हें तत्व कसलें म्हणून वस्तू प्रतिपादन जाल्लें. यू शूड बी वेरी क्लियर इन द फर्स्ट श्लोका इट सेल्फ वाचूक हे खंयचो विशय हो आनी तुका आसा वस्तू प्रतिपादन वॉट इज इट दॅट वी आर गोइंग टू लर्न इन दीस. कलाभिः कल्पित अशेष भुवनानंद भोजनम क्रीडन्तं त्रिपुरे नित्यं परसंविद गुरुं भजे. आपणाल्याच कलेन शक्त्यांनी कलाभी कल्पित केल्या देवाली कल्पना सृष्टी म्हळ्यार अशेष भुवन आनंद भोजनम सृष्टी करता तो खंयची शक्ती सृष्टी करता आपणालेच्या सामर्थ्यान तांतूंची क्रीड करता त्रिपुरे नित्यम परसंविद गुरुं भजे. तशी शक्तीक हांव गुरुशक्ती रूपेण स्वीकार करता. अगोरान तूं प्रवेश करुया. आपणा शक्तीनेची सृष्टी करता आनी तीन पुरान तूं खेळ खेळटस क्रीड करतस क्रीडंतं त्रिपुरे नित्यं तशी परसंविद गुरुं भजे. त्या गुरुशक्तीला हांव भजन करता. आनी एक म्हणटा देव सृष्टी स्थिती लय करता आनी गुरु कल करता ज्ञान दिता. म्हळ्यार देव बंधनान घालता आनी गुरु मोक्ष दिवचे प्रयत्न करता. हांगा भिडंत जावन बसली. सृष्टी स्थिती लय करतली शक्ती आपणालेच क्रीडान तूं बंधन दाखयता जीव भाव दिता आनी मागीर अनुग्रह करता. पंचकृत्य सृष्टी स्थिती लय निग्रह करता अनुग्रह सुद्दां करतली तीच शक्ती. त्या शक्तीक हांव आवाहन करतस त्या शक्तीचें हांव ध्यान करतस म्हणून तूं स्पश्ट सांगल्या. अर्थ जाता आपणाल्याच कलान आनी खंयच्यारी निर्भर जायनातील खंयची शक्ती सृष्टी स्थिती लय करतस त्या शक्तीला हांव ध्यान करता. ना जाल्यार ओके ही एक शक्ती आसा ताजी कारणभूत जावन आनी एक शक्ती आसा ताजी कारणभूत आनी एक आदी कारण जावन आशिल्ली शक्ती त्या शक्तीक हांव आवाहित करतस गुरु रूपेण हांव निमंत्रित करतस प्रार्थना करतस. क्रीडंतं त्रिपुरे नित्यम तीन पुरां आनी तूं कशें अर्थ घेवया स्पष्टते. आतां आमी ध्यानांत आनी प्रवेश करतना स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर म्हणून घेवचे बदलाक जागृत स्वप्न सुषुप्ति मूर्छा आनी दर में भी सब आनी अदर स्टेट्स ऑल्सो जाल्यार स्पष्टतया जागृत अवस्था आसता स्वप्नावस्था आसता आनी सुषुप्ति सर्व मान्य अनुभूत व्यवस्था. जागृत अवस्था जागृत आसा न्हिदलेलो
आनी सोप्पान पळयलें आतां हांव जागृत जाल्लां हें चलता आसता. एक पण विसरता ती सोप्पान जाल्यार हांव न्हिदलेलो. आतां न्हिदलेलो म्हळ्यार कोणें समो न्हिदल्या म्हळ्यार ताका आमी निमुच्या जाय. तूं न्हिदला रे चेडूं निमगे जाची म्हाका न्हिदूं. आनी न्हिदलेली व्यक्ती सुद्दां आतां हांव न्हिदलां म्हूण अनुभव जायना. थंय संपूर्ण अज्ञान आसता. जाल्यार आनी कसले विक्षेप ना. तशी अवस्थेन तूं जागी जायना. फुडें एक व्यक्ती म्हणटा आहा आतां आय एम फिलींग व्हेरी फ्रेश. सुखम अहम अस्वापसम. हांव न्हिदलेलो आनी आतां हांव स्वस्थ जाल्लां. जाल्यार ह्या 3 अवस्थेन तूं तोच जीव वता आसा. कोणकी न्हिदलेलें, कोणकी सोप्पान पळयलें हांव आतां जागृत न्ही. मगल सोप्पान आशिल्लें हांव न्हिदलेलो आनी आतां हांव जागृत आसा. इतलें एक सरल अनुभवान सुद्दां आमी अन्वेषण करता ती हेंच घेवन आमगेलें साधना सूर जाता. हें हांव मग कोण. आतां अमूक एक व्यक्ती गाढ निद्रांतू म्हाका आपणालोच अनुभव नाशिल्लो. स्वप्नांतू हांव आपणाकची नाना रूपेण अनुभव केला. नॉट नेसेसरिली एज दिस पर्सन. आय एक्सपिरियन्स्ड माय सेल्फ एज समथींग वेरी डिफरंट. भयंकर एक सोप्पान और भोबर एक सोप्पान जाल्यार उठटायना फुडें यब्बा हां म्हणची जाल्यार अनुभव कोण केल्लो. तांत युअर एंटायर पर्सनॅलिटी वूड हॅव बीन डिफरंट. वय नवें नारद महर्शीक एक म्हणटा गर्व जालो खंय. भक्ती नासल्याची की गर्व जाता. खंयचे साधकाक आपणा वारी कोण वया. कृष्णाक कळ्ळें पळया न्ही तुगेल माया म्हणटा ती म्हाका निर्लिप्त आसा. म्हाका माया तुगेल स्पृश्टच करना. स्पर्श करचे साधना केल्याक हांव तुगेल भक्त जाय. देवा काळजी जावची आसाची. भक्त शिरोमणी ह्या खंय तर अहंकार येता आसा. चलो स्नान करूं वचया. वचून थंय निमज्जित जालेले तावळे बुड्डायलें त्राई जाता आसा. कसलो चड अनुभव जालो मागीर विचित्र मागीर हे कृष्णा म्हण खिळच जातना परत नारद मुनीची जागृत जालो. हां बाबा म्हणलें खंय वचूली. कलकल जन्म घेतिल्लो अनुभव जालो. कसलो एक अनुभव जाले. मागीर तें जागृत जायना पळय हांव अमूक म्हूण कळ्ळें. एक दृश्टांत म्हणटा वेरी स्ट्रॉंग वेरी विविड. ते गुरू शक्तीन दिल्लें. तुका अजुनी की आपण कोण म्हूण गोतना सावधान. अर्थ जाता आसा. अर्थ जायनी तशी तें एक जबरदस्ती केलेलें. तें एक आख्यायिका ती एक काणी तें एक दृश्टांत. अरे आमी तरी प्रतिदिन हे 3 अवस्थेन तूं विचरण करता आसा ती जाल्यार स्वप्नान पळयतना ताजो अनुभव विंगडूच आसता. स्वप्नान तूं वाग म्हागशी पळय मागीर आमी धांवता आसा ती. हें स्वप्नान रे म्हूण दिसना. जागी जायना पूण यो बा ना वागू तें स्वप्नान आशिल्लें. आनी 1-2 मिनटान तें स्वप्नान आशिल्लें म्हूण वी डिस्कार्ड इट. स्वप्नान पळयतना समज तोच अनुभव बद्द आस. त्या वेळार हांव त्रस्त आसा. हें सगळें परिसर सत्य आसा. ही कल्पना कोण करता आसा. एक जीव आपणाल प्रारब्ध भोगूंक हें कल्पना करता आसा. देवाक कसलें सामर्थ्य कितलें आसा. ही सगळी आमगेली सृश्टी जी आसा तागेल कल्पना तागेल सृश्टी. आनी तूं धरचें म्हळ्यार हें सगळें विविध कल्पना न्हय एक सूत्रवत अहम म्हणलेलें आसा. वी हॅव टू कॅच ऑन टू दॅट. न्हिदलेलें हांव दृश्टांत स्वप्नान पळयलेलें हांव आतां जागृतांतूय अहम म्हणलेलें. तें हांव म्हणलेलें कोण कांठ हें शरीर कांय हांव न्हय. मन कांय हांव न्हय. अहम म्हणलेलें केल्लें. ताजें विश्लेशण आमी करता ती गुरू सन्निधींत वचना फुडें. देवा सन्निधींत आजुनी की हे देवा म्हगेलें रक्षण कर इत्यादी येता. गुरू सन्निधी प्राप्त जाता आनी प्राप्त जाल्ल्या म्हळ्यार अहम हाजेर अन्वेषण करता.
वी हॅव टू डिस्कवर. आपणालेंच ज्ञान जाय न्ही म्हूण जाल्यार दुसरें कसलें ज्ञान असं निरर्थक सिद्ध जाता. सो तो पर्यंत आमी समज उपासन करता ती म्हणूची हें क्रीडंतन त्रिपुरे नित्यम. हें अहम म्हणलेलें वस्तुतः तें चैतन्य तिन्नी पुरांतू तिन्नी आमगेल अवस्थेंतू कलेक क्रीड करतस त्या शक्तीक हांव त्याचे अखंडतेंतू हांव ताका गुरुरूपेण स्वीकार करता. आतां हांव परिच्छिन्न जीव भावांतू अहम म्हणटस पूर्ण अहम कोण तो मगल आराध्य देव. ती शक्ती म्हाका ज्ञान दिवच्या येता गुरु शक्ती रूपेण हांव स्वीकार करता. परसंविद गुरुम भजे. My knowledge is limited, my identification is highly contaminated with my mind, body, etc. हाँ वह अमुक तुम्हीच पड़े आते वेदांतने प्रवेश जातना हेंच निमगे ताती तू मग अपना परिचय दे अमुक हम और सन्न 4 लाख में हाँ आई एम हंग्री मग भूक लागल्या तितलेंची हांव दुःखी हांव खिन्न जावन आशिल्लो अथवा मग एक जबाबदारी आसा ती तांय घेवन आपणाल परिचय दिता ती हांव कळणी. सो तांतू ते शुद्ध अहम चैतन्याचो बोध जावंका आनी ताच्या अखंडतेन तूं ते गुरुतत्व ताच्या आराधन करता म्हूण हांगा सांगल्या. आतां शुद्ध चैतन्य म्हणजे भितर एक कल्पना करूं जाता जाल्यार तांतू एक लगाव म्हणटा ती प्रीती कशी उत्पन्न करची. तवळ आमगेल संप्रदायांतू परंपरेंतू हर्याकारम हराकारम ह्रींकारम वा अंबिकातनुम हृदये अद्वैतमात्मानं द्योतयन्तं गुरुं भजे. हरि आकारम हरि आकारम विष्णु रूपेण एक इष्ट देवता. हराकारम शिव रूपेण एक इष्ट देवता. ह्रींकारम वा ह्रीं में बीजाक्षर देवील देवील रूपेण एक इष्ट देवता प्रदान करतात गुरु. अशी तू ध्यान करी देवालें तशी केलमेरी हगूर. देन वी गोइंग टू वॉट आई वॉज जस्ट सेइंग तर ध्यान करचें मेडिटेशन इत्यादी. तर बीजाक्षर घेवन मंत्र घेवन निरंतर ताचें अनुसंधान करचें. मागीर तांतू एक नादांतू मन मग्न जावचें सूर जाता मंत्राचें. त्या वेळार अहम अहम हांव अमूक म्हणलें तें मिथ्या ज्ञान असं शांत जाता आनी मागीर दामा सांगात ऐक्य जाता. सो हरि आकारम हराकारम देवील आकारांत वा इष्ट देवता मंत्र प्रदान करून ती गुरुशक्ती कल करता हृदयांतूंची आपणालें सौंदर्य प्रकट करता शिष्यालें. अहम शुद्ध अहम रूपेण प्रकट करतल ती शक्ती. हांतू 2 श्लोकांतूंची पळया ती एक कॉस्मिक स्तरार म्हणटा ती कलाभिकल्पित अशेष भुवनानंद भोजनम अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणटा ती सृष्टी करतल शक्ती. बापरे नमस्कार. जो मगलान तो संबंध केलो तू गोत्तस की हांव आस म्हणून जीव भावांतू जीव निमगुंच्या भावस हृदयांतू अहम रूपेण ताची तीची शक्ती प्रकट जातस जाल्यार इन इट्स फुल मॅग्निफिसन्स म्हणटा ती एक अमूक जीव म्हणून अहम रूपेण हृदये अद्वैतम आत्मानं द्योतयन्तं गुरुं भजे. तशी करैतल शक्तीक आमी गुरुशक्ती रूपेण स्वीकार करता ती. अर्थ जातस की एक शक्ती स्थिती सृष्टी स्थिती लय करतल शक्ती अनुग्रह करूं येता त्या शक्तीक आमी गुरु रूपेण स्वीकार करता ती. इष्ट मंत्र मेळ्ळा देवताला आपणाल इष्ट देवताल ध्यान करतना हांव तुगेलोंची म्हूण ध्यान करतना थंय एक समर्पित जावन तन्मय जावचें ऐक्य जावचें गुरुशक्तीची. आनी स्थूल शिवप्रियं च रुद्राक्षं गले भाले त्रिपुण्ड्रकं करे संविन्मयीं मुद्रां धारयन्तं गुरुं भजे. शक्ती जाली अहम रूपेण ग्रहण करूं जाता मल्यागीच आसा हांव तांतूंच आसा हें म्हाका अज्ञान वचल्यार म्हाका स्पश्ट अनुभव जाता
तो विश्वासू. आनी मागीर गुरु रूपेण आयल्या, खंयचे एका शरिरांत ते प्रकट जाल्ल्या, थंय सुद्दां शिवप्रियम आद्य गुरु शंकराचार्यांगेल ध्यान करून केलेलं हें स्तोत्र शिवप्रियम. आनी मागीर रुद्राक्ष धारण केल्या, गले भाले त्रिपुंड्रकम, करे चिन्मुद्रा प्रकट करतलशील गुरूंक हांव नमस्कार करता. रुद्राक्ष माळा, भस्म धारण, गांध, तुळशी माळा इत्यादी हे सगळे संकेत एक दिव्यतेचे उपासक धारण करता. कल्या मेरी अभिमंत्रित करून हें धारण केलेलें आसता, ताज्यान शरिरांत एक विशेष ओजस्विता येता. तशी शास्त्रोक्त धारण करून आयले गुरूंक गेले हांव ध्यान करता म्हूण हांगा सांगल्या. हांगा वस्तुतः आनी एक संकेत दिता आसता संप्रदाय आशिल्ले एक प्रामाणीक तशिल्ले गुरूंक हांव स्विकार करता. कले कपोल कल्पित कोणें सांगलें अरे म्हाका ज्ञान जाल्या, आतां थंय आपणाकल ज्ञान जाल्या, तें कोणाकय ज्ञान जाय न्ही, यो हांव तुका तें ज्ञान दिता म्हळ्यार ताका दूर थानू नमस्कार करतात आमी. अप्रामाणीक जालें. देर इज नो प्रूफ, देर इज नो वॅलिडेशन दॅट कॅन हॅपन. एक संप्रदाय सुद्दां ना. सो तशी नाका, प्रामाणीक आशिल्लें गुरुतत्वाचें सिद्धांताक आमी स्विकार करून आवाहन करता ती. सो एक फर्स्ट श्लोकांत कॉस्मिक लेवल जालें, द्वितीय श्लोकांत आमच्यांतूच ताजो अनुभव करूं जाता म्हूण जालें, आनी अत्यंत स्थूल गुरू शिश्य म्हणचे भितर एक कल भाव आसता, तशी गुरूंक गेलें म्हणून एक स्थूल शरिरांचोय ते शक्तीक अनुभव आमी करता ती आनी नमस्कार करता ती. तातूंची हांगा द्वितीय चतुर्थ श्लोकूय तशीची. काषाय वसनोपेतं करुणार्द्र विलोचनं कामारी सेवनासक्तं कल्मषघ्नं गुरुं भजे. काषाय वस्त्र परंपरागत संन्यास, काषाय वस्त्र धारण केलेलं गुरूंक. करुणार्द्र विलोचनं, करुणाने आर्द्र जाल्यात कोणाल दृष्टिकी. कामारी सेवनासक्तं, कामारी मेरी ईश्वर ताला आराधनेन तूं आसक्त जावन अशें निरंतर करता आशिल्लें, शिवपूजन इत्यादी करता आशिल्लें. कल्मश घनम, आमगेल कल्मश जळोवन काडतले गुरूंक गेलें हांव ध्यान करता. काषाय वसनोपेतम म्हणचे भितरी विरक्तीचें लक्षण येता. आतां विरक्त सती तर मगल सुख आनी दुख्ख तांकां कळतलें. गुरूंक गेलें इतलेक कोमल हृदय की आमगेल कश्ट अनुभवसून ते निवारण करच्यान तूं तत्पर जावन आशिल्लें गुरूंक गेलें हांव ध्यान करता. म्हणूची करुणाने आर्द्र जाल्यात तांगेले. नीरसता, वैराग्य आशिल्ली ती नीरसता, कठोरता ये न्ही कोणाल हृदयान तूं, तशी गुरूंक गेलें हांव ध्यान करता, भजन करता. श्रितार्ति भेदनोद्युक्तं शर्मदं शमशोभितं. श्रित आश्रित जावन आयिल्लें, श्रित अर्ती, अर्तिमा दुख्ख, आश्रय घेतिल्लें तांगेल दुख्ख निवारण करच्यान तूं उद्युक्त जावन आशिल्लें गुरूंक गेलें हांव ध्यान करता. श्रितार्ति भेदनोद्युक्तं शर्मदं शमशोभितं. शर्मदं शमशोभितं हांगा शर्म दितल म्हळ्यार एक सुख ऐश्वर्य इत्यादी दितल. तशी सामर्थ्य जावन आशिल्लें गुरूंक गेलें हांव ध्यान करता. तांगेल शोभ केलें, तांगेल भूषण केलें, आभूषण केलें, शमदम इत्यादी. शमदम उपरती तितिक्षा इत्यादी जावन संपन्न आशिल्लें गुरूंक गेलें हांव ध्यान करता. तांणी विरक्त आसल्यार सुद्दां तुवें विरक्त जा म्हण आसना ती. तुगेल बरें जावो, तुगेल वेवसायो, तुगेल कुटुंबेंत एक सुख शांती समृद्धी आसो म्हणून आशिर्वाद दिवचें सामर्थ्य आशिल्लें गुरूंक गेलें हांव ध्यान करता. म्हणून सांगता आसता तांकां श्रुत्यंत वाक्य मनीषम श्रावयंतं गुरुं भजे. श्रुत्यंतम श्रुती अंत उपनिषद वाक्य निरंतर ते बोध दित आसतल्या गुरूंक गेलें हांव ध्यान करता, भजन करता. श्रावयंतम
वस्तुतः हेंची प्रयोजन असता गुरु मेरी शिष्य मेरी कल्ह संबंधो अज्ञानाचं नाश जाऊं का ताच खातीर श्रवण जाऊं का ऐकूं का आमगेल प्रमाण कल सती लौकिक प्रमाणाने विषय ज्ञान जाता आत्मबोध जायना हैं उपनिषद चिंतनान मात्र जाता श्रुती वाक्यान मात्र जाता ते श्रुती वाक्य ऐकूंच इच्छस का एक उत्सुकता आस का तव वळजावन जाल्यार बोध मेळता आनी बोध मेळना पुढे ज्ञानम ज्ञानादेव तु कैवल्यम हे ज्ञान इट इज नॉट इन्फॉर्मेशन कंप्लीट एक ट्रान्सफॉर्मेशन येता भक्ती तीव्र जायना पुढे ज्ञानाचा अधिकार असता नीरस जावन ज्ञान प्राप्त जायना तशी निरंतर म्हाका त्या मार्गारी मुखार व्हरतल गुरूंगेल हांव ध्यान करता आनी अंततो गत्वा निश्चित रूपेण म्हाका ज्ञान प्रदान करतले गुरूंगेले हांव ध्यान करता भजन करता म्हण हांगा सांगल्या तांतू मागीर विकल्प येता ती विचार येता ती हें साध्य स्वय अशी कोरकावे और कल की मंत्र दीक्षा घ्यायला पुढसान 2 दिवसान हांव मंत्र सम करतस की मते करेक्शन इत्यादी असता तें सुद्दां निवारण करतले संशय संशयोच्छेदने दक्षं हृदयांत कसलो संशय येता ती उच्च कोटी साधकाले तें उच्छेदन करचें निवारण करचें एक समाधान दिवचें तांतू दक्ष जावन आशिल्लें रक्षित आचार्य संततीम आनी कल ती एक निधी आसा ज्ञानाची ते सुरक्षीत दवरून मुखारी प्रदान करचें सामर्थ्य आशिल्ल्या गुरूंगेलें हांव ध्यान करता स्वनाथ करपाथोज संजाथम सद्गुरुम भजी आपणाल गुरु द्वारा अनुग्रहीत आशिल्ल्या गुरूंगेल हांव ध्यान करता आतां तें एक परंपरागत म्हाका तो बोध मेळ्ळो म्हूण आमी गुरु भजन करता ती Was it too fast? आनी तुजी चड वेळ घेता ती जाल्यार हांगा संक्षिप्तान आमी सांगता आसा ती पुस्तक नातेल चिके वाणचं त्याला फाय प्रपत्र पुणी दवरयद आनी एक फंत करूया आनी मुखावेल घेवया हाजेर थोडे मनन करा ती जाल्यार सांजेचे दनपारांचे एक सेशनान तूं कले निमगुंचस की इमिडिएटली श्रुत अर्ति भेदन उद्युक्त श्रुत आश्रित दोज हू हैव सॉट रेफ्यूज आश्रित जालेले श्रुत लोक श्रुत अर्ति अर्ति मग दुःख त्रास श्रुत अर्ति भेदन ते दुःख निवारण करच्यान तूं आश्रित जावन आयिल्ले शरण आयिल्ले लोकांगेले कल दुःख आसता ते निवारण करच्यान तूं उद्यत जावन आशिल्ले सज्ज जावन आशिल्ले रेडी तयार जावन आशिल्ले श्रुतार्थी भेदनोद्युक्त जावन आशिल्ले गुरूंगेले हांव स्मरण करता सो इट इज ऑल कनेक्टेड टू दॅट काशाय वसनोपेतम विरक्त जावन आशिल्ले तर मगल दुःख तांकां अर्थ सुद्दां जातले की म्हणटली पळय सांगिल्लें नवें अनित्यम असुखम लोकम कृष्णान सुद्दां सांगल्या इमम प्राप्य भजस्व माम स्वात कले रडता ना मगल दुःख आसा तें निवारण जावं का कले उपाय जावं का मागीर हगूर हगूर प्रौढत याना फुडें एक ताट आसता याना फुडें संपूर्णतया भक्ती उत्पन्न जाता तो पर्यंत ह्यो दुःख तें संवसारमा आसताची म्हूण एक समाधान केल्यार उपयोग ना तत्त दुःखाचें एक परिहारू कोर दितले करयतले तांतू उद्यत जावन आशिल्ले गुरूंगेले हांव भजन करता अनुग्रह वात्सल्याच हांगा बोध दिवयत आसा आचार्य दिवयत आसा ती ह्या श्लोकान विरक्ती वैराग्य मेरी विगत राग यस्मात म्हणून विषय आसक्ती कमी जाल्यार विशेष राग देवान जावं का
अशीची वैराग्य घेवन बसलो म्हण जाल्यार डिप्रेशन सुरू जातलें नाका हें केलें म्हणून इतलेंच हांतुल्यान तितलेंच म्हाका एक सूख मेळचें आसा हाचे पेक्षा चड डू नॉट एक्सपेक्ट म्हण एक धैर्य वाडना ना पळय तो म्हगेलें एक इमोशनल लिंक म्हणटा ती खंय कोणा सांगा ती देवाच्या चरणी थंय तें एक अवलंबन मेळटा आनी मागीर दुसरो कसलो संबंद आसा ती त्यावेळी सार्थक जावचें सूर जाता ती नाजाल्यार इन एनी स्पेसिफीक रिलेशनशीप मोगल चल्लो हें आपणाली तांणी प्रती अशी वेवहार करका इतली प्रिती दवरका म्हूण आमगेले सगळे कंडिशन्स आसता तेणी थंयचे घोटाळे करून बसता ते एक्सपेक्टेड डिमांड जायना परिवर्तन जाता आसता आस बरेंची हाचे पेक्षा चड जावचें ना कोणाली कशी कल मूड आसता कल चेंज जाता कसलेंय सांगूं जायना मर्यादेर घुमटेकून आपणाली एक जबाबदारी प्रितीन करचें आपणान काळजी घेवचें बट हाचेर निर्भर जावन मुखार वचना गाडी तशें आसतना मगलें म्हळ्यार हांव कोणालो देवा तशें तें एक संबंद दृढ करचें आसता परिपाक येतना तशी जाता सो विरक्ती कशी येता तशीच एक रसता आनी एक विलक्षण रसता प्रस्फुटीत जावच्या सूर जाता संतांगेल जिवनांत आनी आमी कल पळयता ती एक पिश्य लागील वारी मागीर तांतूं एक संतुलन येवच्या सूर जाता भक्तीचें सो तात्कालीक एक विरक्तीन तूं त्रास जावच्या फाव आसा जाल्यार मागीर प्रौढता येना फुडें ती एक रसता सगळ्यांगेले प्रती एक प्रिती म्हणून तांणी जिवनांत प्रकट केल्या हृदय अत्यंत कोमल जालेलो आमी पळयता ती तशी त्या गुरुशक्तीले हांव आवाहन करता आसा म्हूण हांगा प्रार्थना चिक्के जटील आसा भजन न्हय The other stotra would have been better. Bhajana. Okay. प्रपत्र फाय आमी दिता ती तुमी आजी धानपार थोडे चिंतन करा ती आनी मग ते 12 श्लोक एक पंत समज अर्थ बोध जायना फुडें हवूर तेजे विकसीत जावचे सूर जातले वेन यू डू सबसिक्वेंट चॅन्टिंग ह्या श्लोकांचे स्तोत्रांची ते महिमाच तशी म्हणूच ताचे जो पाठ करचे आसता आनी चिक्के अर्थ लावन केले म्हण जाल्यार समज ज्ञान आनी पदे पदे ताजें मार्गदर्शन म्हणटा ती रक्षण जावचें सूर जाता घुमटेकून करया हांव एक भजन करया आतां खंयच करया दाजी स्वर लगना मौनानंतर जयति गिरिराजेश्वरी
जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी हैमवती उमा सामश्रुता गुरुरूपिणी देवी हैमवती उमा सामश्रुता गुरुरूपिणी शुद्ध ब्रह्म विमर्शिनी शिवभक्ति भाव विकासिनी शुद्ध ब्रह्म विमर्शिनी शिवभक्ति भाव विकासिनी जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी दक्षयज्ञ विनाशिनी दाक्षायणी योगेश्वरी दक्षयज्ञ विनाशिनी दाक्षायणी योगेश्वरी देवकार्य विधायिनी गणनाथ गुहमातेश्वरी देवकार्य विधायिनी गणनाथ गुहमातेश्वरी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी
दुर्व्यसन दुर्वासना मल दुःख दोष निवारिणी दुर्व्यसन दुर्वासना मल दुःख दोष निवारिणी संवित् स्फूर्तिदा शिवदा सदा सुखकारिणी दिव्य संवित् स्फूर्तिदा शिवदा सदा सुखकारिणी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी ध्यान तपसा तर्पिता यति पूजिता ज्ञानार्जिता तर्पिता यति पूजिता ज्ञानार्जिता संविधाम विराजिता गिरिजा जयत्यपराजिता संविधाम विराजिता गिरिजा जयत्यपराजिता संविधाम विराजिता गिरिजा जयत्यपराजिता जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी गिरिराजेश्वरी गीतं साधकानां हितप्रदं संविदीश्वरभिक्षुणा कृतं देवी प्रसादजम् युगादी मागीर विधिवत हांगा करचें वस्तुतः तुमगेल विधिवत सभा धानपार आसा वय नवे उद्घाटन सभा आमी पयलेंच्या सत्संग कोरून सळ्ळो तशीची मागीर पंचांग वाचन आसतलें
2 दिवसांचा कार्यक्रम ताजो पूर्ण लाभ घेवया, सत्संग करूया. कसले प्रश्न असल्यार निमगे आती युगादी चिकेक धैर्य कोरनु अशी एक शास्त्रांत आमी प्रवेश केले. आमकां सामान्य कसले एक तुच्छ नाका आमकां संपूर्ण अनुग्रह जाय त्या उद्देशान ह्या स्तोत्राचेर आमी विमर्श सूर केला. भावार्थ तुमकां कळटलें, शब्दार्थय तुमी ग्रहण करतलीं, ताजेर मागीर मंथन करपा पडटा, चिंतन करपा पडटा. यू हॅव टू कंसॉलिडेट दॅट. Something has been brought forth, expanded, something which is beyond the realm of the mind and senses also. तेजें वर्णन कशें करचें म्हणून नाना रुपेण 12 एस्पेक्ट्स म्हणटा ती तशी हे प्रस्तुत जाल्ल्या एक ते शक्ती. सो ताजो एक 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 अर्थ करून घेवचो. हॅविंग घडवे तॅविंग घडवे तॅविंग घडवे म्हण तशी एक भ्रम जाता ना. दे आर जस्ट एस्पेक्ट्स. मागीर ते परत कन्सॉलिडेट करता अहम रुपेण, शुद्ध अहम रुपेण शरण वचून ती आमगेली प्रक्रिया. ते प्रारंभ केल्या ते पूर्णता एक प्राप्त जाव तुमगेल्या जिवनांत म्हण खंयचे एक सिंगल एस्पेक्ट म्हणटा ती हांतूं आयिल्लें, विश्लेशण केलेलें, ते प्रकट जावचें सूर जाल्यार ताजे एक अनुग्रह जाल्यार कृतार्थ जाता शरीर. संपूर्णतया प्राप्त करचें ताचे खातीरची अशें एक बरे दिवसार आमी हें प्रारंभ केल्या. चिंतन मार्मीक जावं, मे इट बी यूजफुल, इन्स्पायरिंग जीवनांत तुमची. हांगा विलक्षण श्री वराह वेंकटेश प्रसन्न वयच विग्रह वेंकटेशाले जर ते उत्सव विग्रहांत दिसता. हाजे कसलें आसतलें, कशी केल्लें कोणी ट्रस्टीजन हांगाचे आसत की हां बोला. वेरी नायस. हाजी कशी केन्ना प्रतिष्ठान जालेली? हां हां 2007. अच्छा. सो हांगा वराह वेंकटेश करचे कशी स्फुरण जालें? हां वय हां हां वेरी नायस. वेंकटेश वराह वेंकटेश वराह अवतारूच आसा. साम्मा शिरकाला जीव म्हणटा ती तशी उद्धार कोण भायर हाडचें सामर्थ्यशील वय नवे तांचे आमकां जाय बरेंच. त्याच शक्तीला आमी आवाहन करता आसा ती. अज्ञान मराशी अज्ञानांत आस म्हूण सुद्दां कळना तितलो मोहित जावन आसता जीव. हगूर हगूर कळता आनी मागीर त्राही म्हणटा. सो तशी आमकां उद्धार करी. संपूर्ण पृथ्वीकाची उद्धार केलेलो तुवें आमगेल कल्या जायशना तशें आमी प्रार्थना करता ती. भो बर्म महादेव. ओम नंदन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव.